स्वागत. हर्षलजी, मगाचपासून एक महत्त्वाचा मुद्दा इकडे उपस्थित केला जातोय, तो म्हणजे ज्या प्रकारे ही निवडणूक लढली गेली त्यामध्ये एका बाजूला राज्यातले जे सत्ताधारी असतील त्यांनी सातत्याने विकासाचा मुद्दा मांडला, मात्र त्या मुद्द्याला भावनिक मुद्द्याने काउंटर केलं गेलं का आणि तो मुद्दा त्यामुळे तितका प्रभावी ठरत नाही आहे का, मतदारांना विकासाच्या मुद्द्याबद्दल अधिक आस्था वाटते का, या दृष्टीने तुमचं आकलन काय सांगताय? विकासाचा मुद्दा मांडला गेला किंवा तो बिंबवला गेला तसा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं केला गेला, परंतु हा विकास नेमका कोणाचा आहे? मुंबईतल्या सर्वसामान्य जनतेचा हा विकास आहे का? जो माणूस आज मुंबईमध्ये जर साधा विचार केला तर मुंबईमध्ये प्रदूषण जे आम्ही आमच्या सगळ्या सभांमधनं किंवा आमच्या शाखा भेटींमधनं जे मांडत होतो की मुंबईतला माणूस आज दिवसेंदिवस आजारी पडत चालला आहे, याचं कारण हे जे काही मेट्रोचे मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत, रस्त्याची बेफाट कामं जी चालू आहेत, त्याच्यामुळे मुंबईकर आजारी पडले. गेले 10-15-20 दिवस जर तुम्ही पाहिलं तर थंडीचा साधारणपणे कडाका जसा वाढत होता तसा मुंबईतल्या सामान्य माणसाला दुर्धर आजाराने तो पीडित होत होता. खोकला, सर्दी, ताप या सगळ्याचे प्रकार, घसा बसणं, हे सगळे प्रकार वाढत होते. भारतीय जनता पार्टीचा विकासाचा अजेंडा जो आहे तो मुंबईला विनाशाकडे नेतोय की काय, अशी एक भीती आता वाटायला लागलेली. एवढा विकास हवाय कोणाला? आणि हा विकास नेमका कोणासाठी आहे? हा विकास कंत्राटदारांसाठी आहे? हा विकास त्यांच्या ठराविक ठेकेदारांसाठी आहे? हा विकास त्यांच्यावर कृपादृष्टी करणाऱ्या मोठमोठ्या जे काही ज्याला आपण म्हणतो कॉर्पोरेट हाऊसेस जे आहेत त्यांच्यासाठी आहे? हा विकास सामान्य माणसासाठी आहे? मुंबईतल्या रस्त्यावर चालणारा माणूस आज धड मुंबईत चालू शकत नाही. सगळ्या पद्धतीचे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. आता जो 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 विषय आम्ही गेले जवळपास महिना 6 महिने मांडतोय की गेली 3 वर्ष जेव्हा प्रशासकाच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका गेली होती त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी 92,000 कोटीच्या ज्या ठेवी मुंबई महापालिकेमध्ये निर्माण केल्या होत्या त्या ठेवींना नख लावलं गेलं, त्या ठेवी तोडल्या गेल्या. या ठेवी मुंबईकरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचा पगार आणि ग्रॅज्युटी आणि त्यांचे जे काही पेन्शन्स आहेत त्याच्यासाठी उपयोगात आणल्या जात होत्या. गेल्या 25 वर्षामध्ये त्या ठेवी एक मजबूत आधार म्हणून महानगरपालिकेच्या होत्या, तर त्या ठेवी चाटायच्या का असं माननीय मुख्यमंत्री म्हणाले आणि नवीन वादाला तोंड फोडलं. आता त्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना उत्तर दिलं होतं की त्या ठेवी चाटायच्या जरी नसल्या तरी त्या जे तुमचे कंत्राटदार आहेत त्यांच्यासाठी त्या वापराच्यासाठी सुद्धा नव्हत्या. आज मुंबई महानगरपालिकेचा जर बजेट तुम्ही त्याचा थोडासा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की हे बजेट 75,000 कोटीचं आहे असं दाखवलं जातं, पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेले खर्च आणि त्या सगळ्या माध्यमातून होणारा विकास ह्याच्यामध्ये ते बजेट आता पुरणार नाही. आता जी परिस्थिती आहे मुंबई महानगरपालिकेची, आता नवीन जे कोणी नगरसेवक येतील आणि जेव्हा ते प्रशासन चालू करतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की जो मूळ खर्च आहे तो इतका अवास्तव आहे की आधीच दिलेली कंत्राट ह्याच्यावर जवळपास 3 लाख कोटीच्या आपल्याला देणी आहेत आणि ही देणी आपण 75,000 कोटीच्या बजेट मधनं कशी पूर्ण करणार? म्हणजे हा विकास जो आहे हा विकास विनाशाकडे नेतोय की काय अशी एक भीती आहे. मुंबई महानगरपालिकेचे निकाल पूर्णपणे अजून येत आहेत. हळूहळू काही जागा ज्या आहेत, जे आकडे आहेत ते वर खाली होत आहेत. त्याच्यामुळे आम्ही आता आशादायी तर आहोतच की मुंबईकर जनता जे आमच्या सगळ्या प्रचाराने प्रभावित झाली होती, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे भावनिक झाली होती आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला कसं विनाशाकडे नेते आहे हे आम्ही त्यांना पटवून देण्यामध्ये यशस्वी झालो होतो. त्याच्यामुळे निश्चितपणे अजूनही पूर्ण निकाल आलेला नाहीये. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला 90-95 जागा ज्या आहेत त्या दाखवल्या जात आहेत. पूर्ण निकालेला मला असं वाटतं अजून बराचसा कालावधी आहे, कारण निकाल देण्यामध्ये सुद्धा खूप विलंब केला जातोय. म्हणजे 2-2 प्रभागांचाच मतमोजणी सुरू आहे आणि त्याच्यामुळे निकाल यायला वेळ लागतोय. बरोबर तर भारतीय जनता पार्टीचा विकास हा मुंबईकरांना विनाशाकडे नेईल की काय अशी एक ती आमच्या मनात आहे. महाराष्ट्र विनाशाकडे झुकलेलाच आहे. माननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्या दिवशी शिवतीर्थावर जे एक प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यामधनं महाराष्ट्र, त्याच्यानंतर MMR या पट्ट्यामध्ये कशा प्रकारे एक उद्योजक पूर्णपणे तो MMR आणि महाराष्ट्र ताब्यात घेतो आहे हे त्यांनी दाखवून दिलं.
त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला हा विकास खरोखरच हवा आहे का तो त्यांचा विनाश आहे आणि महाराष्ट्र विनाशाकडे, मुंबई विनाशाकडे चालली आहे की काय, अशी भीती आमच्या मनामध्ये आहे आणि ती काही वर्षानंतर खरी होताना दिसेल.